विरोधी पक्षनेते पदावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ घातला। सर्वसाधारण सभेपूर्वी महापौर वैशाली बणकर यांनी काँग्रेसचे गटनेते शिंदे यांना विरोधी पक्षनेते पदाचे पत्र दिले। त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर सर्वसाधारण सभा सुरू झाली। त्यावेळी मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी विरोधी पक्षनेतेपदी शिंदे यांची नियुक्ती केली आहे का याचा खुलासा करावा असे जाहीर केले। त्यावर महापौर बनकर यांनी शिंदे यांना विरोधी पक्षनेते पदाचे पत्र दिल्याचे जाहीर केले। त्यावर विधी सल्लागार ॲडव्होकेट मंजुषा इधाटे यांच्या अभिप्रायाने समाधान न झाल्याने मनसे नगरसेवकांनी महापौरांच्या खुर्चीसमोर धाव घेतली। महापौर खुलासा द्या अशी घोषणाबाजी मनसे नगरसेवकांनी केली। एका तासाच्या गोंधळानंतर महापौर म्हणून मला विरोधी पक्षनेते पदाचे पत्र देण्याचा पूर्ण अधिकार आहे असे वैशाली बणकर यांनी सांगितले। महापौर पदासाठी काँग्रेसने मतदान केले आहे, त्यामुळे काँग्रेस सत्तेत सहभागी असून विरोधी पक्षनेते पद दिले आहे। सत्तेत आणि विरोधातही काँग्रेस आहे, त्यामुळे आता सत्ताधारी पुणेकरांचे वाटोळे करणार आणि अर्धे वाटून खाणार अशी टीका मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केली। विरोधात मनसेने न्यायालयात जाणार आहे असेही त्यांनी सांगितले।